नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या आंबा गुणवत्ता केंद्रामध्ये आंबा पुनरुज्जीवन या विषयाची माहिती घेण्यासाठी आलेले आहोत। आंबा पुनरुज्जीवन हा फार महत्त्वाचा विषय आहे। जुन्या झालेल्या बागा आणि त्यातनं कमी होणारं उत्पादन यावर आंबा पुनरुज्जीवन हा एक उत्तम उपाय आहे। कोकणामध्ये हापूस आंब्याची लागवड फार मोठ्या प्रमाणावर पूर्वीपासूनच करण्यात आलेली आहे। यामध्ये अगदी 100-150 वर्षा वयापर्यंतची झाडं ते अगदीच नुकतीच लावलेली झाडं आहेत। पण जर समजा आपण पाहिलं तर या विविध झाडांच्या वयोमानामध्ये काही झाडं किंवा काही बागा या पूर्णपणे अनुत्पादित व्हायला लागलेल्या आहेत। आणि याचं अनुत्पादित होण्यामागचं कारण असं आहे की झाडाची वाढलेली उंची, त्यावर निर्माण होणारे कीड व रोग, त्याच्यावर फवारणी करून देखील आपल्याला तोडगा न मिळणं आणि म्हणून उत्पादन कमी कमी होत जाणं, अशा वेळेला ही आंबा बाग काही जण सोडून देत आहेत। आणि त्यावर पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे उत्पादन मिळण्यासाठी म्हणून आंब्याची छाटणी करून त्याला पुन्हा फांद्या फोडणं आणि सगळ्याच प्रकारच्या क्रिया ज्या आपण अगोदर करत होतो ते सगळेच उपचार पुन्हा करणं म्हणजेच आंबा पुनरुज्जीवन। आंबा पुनरुज्जीवन करत असताना आपल्याला बागेची निवड कशी करायची किंवा झाडाची निवड कशी करायची याबद्दल मी माहिती सांगणार आहे। आपण जर समजा पाहिलं तर माझ्या पाठीमागे आपल्याला फार उंच वाढलेलं असं झाड दिसतंय। ह्या उंच वाढलेल्या झाडाची जर समजा आपण पाहणी केली तर या झाडामधील फांद्या कशा गेलेल्या आहेत हे आपल्याला कळत नाही आहे। आणि त्याचमुळे अशा प्रकारची झाडं की ज्याच्यामध्ये बांडगुळ वाढलेलं आहे, ज्याच्यामध्ये फांद्या गच्च झालेल्या आहेत, ज्याचं उत्पादन फार कमी झालेलं आहे, दरवर्षी या झाडावर फार मोठ्या प्रमाणावर कीड रोगांचा प्रादुर्भाव होतो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये आंबे मिळत आहेत किंवा आंबे मिळतच नाही आहेत, अशा प्रकारची झाडं ही आंबा पुनरुज्जीवनासाठी निवडावीत। आंब्याचं पुनरुज्जीवन करत असताना आंब्याचं झाडाचं वय हे सर्वसाधारणपणे 35 ते 40 वर्षावरचं असावं। आपण जर समजा ही झाडं पाहिलीत तर या झाडांमध्ये जो खोडाचा भाग दिसतो आहे, हा खोडाचा भाग, मोठा भाग हा फांद्या फोडण्यासाठी प्रतिकूल नसतो किंवा त्या झाडाची जेव्हा आपण छाटणी करणार आहोत तेव्हा तो सर्वसाधारण जमिनीच्या वर एक 20 ते 25 फुटापर्यंत आपल्याला छाटावा लागतो। तिथे छाटल्यानंतर त्याला येणाऱ्या ज्या फांद्या आहेत ह्या फांद्या वाढवून त्याला आकार द्यावा लागतो आणि ज्यावेळेला आपण हा आकार देतो त्यावेळेला त्याला हळूहळू खाली फांद्या फुटायला लागतात आणि जशा जशा त्याला खाली फांद्या फुटतील तसं जसं फांद्या फोडत जाऊन पुन्हा एकदा छाटणी करावी लागते आणि 35 ते 40 वरच्या वयाच्या झाडांचं टप्प्याटप्प्याने आपल्याला पुनरुज्जीवन करत यावं लागतं, म्हणजे त्याच्या उत्पादनावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही। हेच जर समजा सर्वसाधारण 15 ते 30 वयाची बाग असेल आणि जर समजा त्याच्यामध्ये उत्पादन कमी होऊ लागलेलं असेल, त्या झाडांची वाढ व्यवस्थित झालेली नसेल, तर अशा झाडांचं देखील आपण पुनरुज्जीवन करू शकतो। अशा वेळेला सर्वसाधारणपणे 10 फुटावर त्याची छाटणी करून त्या झाडाला नवीन फांद्या फोडणं, झाडाला ज्या नवीन फांद्या फुटतील त्यांची विरळणी करणं, झाडाला खत घालणं, त्याच्यानंतर झाडाला पुन्हा पॅक्लोबुटरझॉलचा डोस देणं, त्याच्यानंतर आलेल्या पालवीचं संरक्षण करणं, आलेल्या मोहराचं संरक्षण करणं, त्या मोहराला अधिक ऊर्जा मिळावी यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या 1% पोटॅशियम नायट्रेटचं 3 वेळा फवारणी करणं, या सगळ्याच बाबी आल्या। आंब्याला पुन्हा एकदा पुनरुज्जीवित करून उत्पादन क्षम करण्याच्या दृष्टिकोनातनं आपण हे तंत्र नक्की अवलंबाल अशी मला आशा आहे। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण त्याला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।